महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील उद्योगधंदे गुजरातला हलवून महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका दिलाय असा आरोप करत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करण्याचं आवाहन आम आदमी पार्टीने केलंय। जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व 10 मतदारसंघातील उमेदवारांना आपने पाठिंबा जाहीर केलाय। साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून राज्यातील 2 प्रादेशिक पक्षांना फोडण्यात आले। हा केवळ पक्ष फोडण्याचा मुद्दा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला होता, असे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले। टाटा एअरबस, वेदांता, फॉक्सकॉन, डायमंड मार्केट यासारखे उद्योग गुजरातला हलवण्यास महायुती सरकार जबाबदार असून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी विश्वासघात केलाय असा आरोप त्यांनी केलाय। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी उच्चांक गाठला आहे आणि शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आहे। महागाई, बेरोजगारी यामुळे मध्यम वर्गीयावरही ताण आला आहे। या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने महाविकास आघाडीला आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार आपचे कार्यकर्ते जोमाने करणार असून त्यांच्या विजयासाठी सर्वपरीने प्रयत्न करतील, असं जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे यांनी सांगितलं। या प्रसंगी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळुंखे, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, सुदर्शन कदम, सीभी पाटील, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मयूर भोसले, रमेश कोळी, स्वप्नील काळे, शशांक लोखंडे, प्राजक्ता डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते।